आज आपल्या या महाविद्यालयामध्ये नवोदित लेखक कार्यशाळा याचे उद्घाटक आणि प्रमुख अतिथी विद्यापीठाच्याच विद्यार्थी विकास व कल्याण विभागाचे संचालक आमचे मित्र डॉक्टर कैलास अंबोरे सर, या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर संदीप देशमुख सर, मराठी कार्यशाळेसाठी त्या ठिकाणी तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले आमचेच विद्यार्थी रवी केसकर, मराठी इंग्रजी विषयासाठी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या आत्ताच आलेल्या, आणि खरं म्हणजे त्याचं नाव घ्यायला मला आनंद वाटेल कारण माझ्या पत्नीचं पण नाव तेच आहे, प्राध्यापिका डॉक्टर सौ विद्या देशमुख, डॉक्टर दाभाडे, तिन्ही विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर क्षीरसागर, प्राध्यापक डॉक्टर दापके मॅडम, प्राध्यापक जगताप सर, सर्व माझे उपस्थित गुरुदेव कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि विद्यार्थिनींनो, खरं म्हणजे ही कार्यशाळा ही अत्यंत महत्त्वाची तुम्हा विद्यार्थ्यासाठी आहे. कारण वक्तृत्वासाठी त्या ठिकाणी कशा पद्धतीनं तयारी करायची असते त्याच्यासाठी आपण एक शिबिर घेतलं होतं, त्याच्यासाठी एक वर्कशॉप आपण घेतलेलं होतं. परंतु खऱ्या अर्थानं चांगले वक्ते तयार होण्यासाठी चांगलं वाचन त्या ठिकाणी झालं पाहिजे, त्या चांगल्या वाचनासाठी चांगलं साहित्य निर्माण झालं पाहिजे, आणि त्यासाठी म्हणून चांगले लेखक समाजामध्ये त्या ठिकाणी उदयास आले पाहिजेत. त्यासाठी म्हणून ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण तुम्हा विद्यार्थ्यासाठी आहे. आपण महाविद्यालय स्तरावरती तर बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी प्रयत्न करतोय, भित्तीपत्रिका असेल, वार्षिकांक असेल, याच्यातून तुम्हाला त्या ठिकाणी कसं लिहिता येईल याच्यासाठी त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत असतो. त्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही लेखक म्हणून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पुढे आणण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु हे करत असताना खऱ्या अर्थानं लेखनशैली कशा पद्धतीची पाहिजे त्याच्यासाठीचं वर्कशॉप होणं महत्त्वाचं आहे, आणि त्या दृष्टीनं ही कार्यशाळा आज विद्यापीठाच्या मदतीनं साहाय्यानं आपण या ठिकाणी आज आयोजित केलेली आहे. खरं म्हणजे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे या ठिकाणी आभार मानतो की आमच्या या महाविद्यालयाला या ठिकाणी आपण ही जी काही कार्यशाळा घेण्याची संधी दिली त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं सुरुवातीला विद्यापीठाचे आभार मानतो. आणि सर ही संस्था जी आहे, तर तुम्हाला अंबोरे सर मी सांगताना म्हणजे सुरुवातीला आपण जी प्रार्थना ऐकलेली आहे, ज्या संस्थेचे संस्थापक श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आमचे संस्थापक परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी 1954ला ही संस्था स्थापन केली, आणि ही संस्था स्थापन करत असताना आम्हा गुरुदेव कार्यकर्त्यांना एक त्या ठिकाणी पंचसूत्री घालून दिली, एक बोधवाक्य त्या ठिकाणी दिलं, एक ध्येय आम्हाला दिलं, आणि त्याचबरोबर या ठिकाणी जी आत्ता आपण त्या ठिकाणी प्रार्थना म्हणलेलं आहे ती प्रार्थनासुद्धा बापूजींनी स्वलिखित त्या ठिकाणी प्रार्थना दिलेली आहे. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे तर ध्येय आम्हाला बापूजींनी दिलेलं आहे. त्यासाठीच आम्ही सगळे गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थिनी सुद्धा त्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. जी पंचसूत्री आम्हाला गुरुदेव कार्यकर्त्यांनी दिलेली आहे त्या पंचसूत्रीचा अवलंब करून त्या विद्यार्थ्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. आणि हे करत असताना प्रत्येक कार्यक्रमाला किंवा प्रत्येक चांगल्या गोष्टीला सुरुवात करणे अगोदर एक त्या ठिकाणी नमन असावं. जसं त्या ठिकाणी कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करताना आपण गणपतीचं त्या ठिकाणी स्मरण करतो किंवा गणपतीचं त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण त्याची जी आरती वगैरे आहे ती त्या ठिकाणी आपण पाठ करतो. असं हिंदू लोकाला, मराठी लोकाला कोणालाही त्या ठिकाणी विचारलं की तुमची गणपतीची आरती माहिती आहे का, तर सगळ्याला माहिती आहे. देशाचं आपलं जे काही त्या ठिकाणी राष्ट्रगीत आहे ते काय आहे ते कुणाला सांगायची गरज नाही, प्रत्येक जणाला ते माहिती आहे. कुठेही ते वाजायला लागलं तर आपण तटस्थ त्या ठिकाणी उभा राहतो. तसं आमच्या संस्थेमध्ये ज्या आमच्या 410-12 शाळा आहेत, हायस्कूल आहेत, कॉलेजेस आहेत, त्या सगळ्या संस्कृती केंद्रामध्ये
कुठल्याही कार्यक्रमाची किंवा त्या शाळेमधल्या त्या दैनंदिन त्यातल्या शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात करण्या अगोदर आम्ही परमपूज्य बापूजींनी ही जी दिलेली आम्हाला प्रार्थना आहे ती प्रार्थना आम्ही त्या ठिकाणी सुरुवातीला म्हणतो आणि ती म्हणल्यानंतर त्या ठिकाणी बघितलं आपण की ती शांत आणि चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण होतं आणि चांगल्या प्रकारची वातावरण निर्मिती होऊन मग पुढच्या कार्यक्रमाला आपण उपक्रमाला सुरुवात त्या ठिकाणी करतो. ही जी प्रेरणा आम्हाला दिलेली आहे ती बापूजींनी दिलेली आहे. बापूजी सुद्धा एक हाडाचे शिक्षक होते. सर्वसामान्य कुटुंबातील असणारे बापूजींनी ही शिक्षण संस्था उभा करून आम्हा लाखोंशी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षणाची दारं उभा करून दिली. ते देत असताना ते विद्यार्थी सुसंस्कारी आणि चांगल्या पद्धतीचे निर्माण झाले पाहिजे त्याच्यासाठीचा प्रयत्न बापूजींनी सुरुवातीपासून केलेला आहे आणि तोच प्रयत्न आम्ही गुरुदेव कार्यकर्ते पुढे त्या ठिकाणी चालवतो. त्याच्यामुळं ही जी कला आहे लेखनाची ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यासाठी म्हणून लेखन कसं असावं, जसं आम्ही वार्षिक परीक्षेला सामोरं जात असताना किंवा परीक्षेला सामोरं जात असताना कशा पद्धतीनं उत्तरपत्रिका लिहावी याच्यासाठी आम्ही सगळे गुरुदेव कार्यकर्ते तुम्हाला त्या ठिकाणी किंवा त्या विषयाचे जे संबंधित शिक्षक आहेत हे तुम्हाला मार्गदर्शन करत असतात की प्रश्न पाहिल्यानंतर प्रश्न किती मार्काचा आहे त्याप्रमाणे किती उत्तर लिहिणं अपेक्षित आहे हे ठरवावं लागतं आणि त्या उत्तराची मांडणी कशी करायची हे आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने करायचे याच्यासाठीचं मार्गदर्शन आपले गुरुदेव कार्यकर्ते करायचे आणि त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी गेल्यामुळं मग त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित यश आणि आपली गुणवत्ता आपल्याला सिद्ध करता येत होती. त्याच पद्धतीनं जर साहित्य क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं झालं, चांगले लेखक म्हणून उदय असायचं झालं तर कशा पद्धतीनं लेखन केलं पाहिजे हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. ते सुद्धा त्या ठिकाणी एक तंत्र आहे, ती सुद्धा एक कला आहे आणि ती कला कशा पद्धतीने आत्मसात करायची त्याच्यासाठीची कार्यशाळा आज या तिन्ही सत्रातून त्या ठिकाणी चालणार आहे. आणि खरं म्हणजे मी प्राचार्यांचं आणि सगळ्या इथल्या टीमचं अभिनंदन करतो की अत्यंत चांगल्या पद्धतीनं म्हणजे तिन्ही कुठल्याही एका भाषेला न्याय दिला म्हणजे त्या ठिकाणी चालणार नाही. तर तिन्ही भाषा एकत्रित करून इंग्रजी, मराठी आणि हिंदी तिन्ही भाषेतून तुम्ही कशा पद्धतीने लेखन केलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला तज्ज्ञ मार्गदर्शनात दिवसभर त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि हाऊ टू राईट कशा पद्धतीने लिहायचं याच्यासाठीचं मार्गदर्शन ते चांगल्या पद्धतीनं करणार आहेत. तेव्हा या तिन्ही सत्रामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं या मार्गदर्शकाचं त्या ठिकाणी मार्गदर्शन ऐकून घ्यायचं आणि त्या पद्धतीनं आपल्या लेखनशैलीमध्ये कशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी बदल आणि चांगल्या पद्धतीने विकास करता येईल त्याच्यासाठीचा प्रयत्न करायचा आणि त्या दृष्टीनं ही कार्यशाळा तुम्हाला महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी मार्गदर्शक ठरावी अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांना या दिवसभराच्या वर्कशॉपसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि परत एकदा मी सर्व मान्यवरांचं संस्थेच्या वतीनं या महाविद्यालयाच्या वतीनं सुरुवातीला स्वागत करतो आणि परत एकदा संस्थेच्या वतीनं विद्यापीठाचं मी त्या ठिकाणी उत्तरदायित्व स्वीकारतो आणि त्यांना विद्यापीठाला धन्यवाद देतो. आणि तुम्हाला आणखी एक सांगायला त्या ठिकाणी हरकत नाही आहे, आपल्याकडे ही कार्यशाळा घेत असताना आपण विद्यापीठामध्ये सुद्धा काही निधी ठेवून काही त्या ठिकाणी बापूजींच्या नावानं व्याख्यानमाला आणि सुवर्ण पदकसुद्धा आपण ठेवलेलं आहे. म्हणजे आपण फक्त घेणारेच नाही आहे तर देणारे सुद्धा त्या ठिकाणी आहोत. म्हणजे त्या ठिकाणी या व्याख्यानमालेतून बापूजी त्या महाविद्यालयामध्ये त्या परिसरामध्ये पोचले पाहिजे, त्या पद्धतीनं बापूजीचं कार्य त्या ठिकाणी पोचलं पाहिजे त्याच्यासाठी आपण ती व्याख्यानमाला वगैरे आयोजित केलेली आहे. तर त्या दृष्टीनं त्या ठिकाणी विद्यापीठाचं मी परत एकदा संस्थेच्या वतीनं आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला ही कार्यशाळा घेण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी पुन्हा त्या ठिकाणी आभार मानतो. परत एकदा आपल्या सगळ्यांना या तिन्ही सत्रातल्या या कार्यशाळेसाठीच्या शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. थँक्यू. धन्यवाद साहेब. यानंतर उद्घाटनपर मार्गदर्शन करण्यासाठी मी